राज्य सरकार आमच्यावरती अन्याय करते असं म्हणून आम्ही जातो राज्यपालांकडे गेल्यावरती राज्यपालांना बेबीच्या देठापासून ओरडून सांगतोय असा अन्याय होतोय तसा अन्याय होतोय. राज्यपाल म्हणतात ओके आय विल कन्सिडर दिस मॅटर. आजपर्यंत कमीत कमी माझ्या 20 वर्षाच्या कार्यकारिणीमध्ये जवळजवळ एक 70-80 वेळा मी राज्यपालांकडे गेलो असेन. आजपर्यंत ते कन्सिडरेशन कधीच मला दिसलेलं नाही. पहिल्यांदा राज्यपालांवरती कोर्टाने ताशेरे ओढलेत. राज्यपाल हे पद असं आहे, घटनात्मक पद आहे, ज्या पदाची गरिमा आहे, ज्या पदाचा दर्जा आहे, त्या पदाच्या दर्जावरती कोर्ट ताशेरे ओढतं. याच्यासाठी बाबासाहेबांनी घटना लिहिली होती की घटनात्मक पदावर बसून तुम्ही एका राजकीय पक्षाचं काम करताय. याच्यासाठी बाबासाहेबांनी घटना दिली आहे. त्यांनी जी पदं लिहिलेली आहे त्याच्यामध्ये घटनात्मक पद काय, घटनात्मक पदांचा दर्जा काय, घटनात्मक पदांनी काय काम करायला पाहिजे, या सगळ्या घटनात्मक पदांच्या कामाचा दर्जा मागच्या काही कालावधीमध्ये राज्यपालांच्या हस्ते तुडवला गेला. आणि म्हणून राज्यपालांवरती, मग ते राज्यपाल नियुक्त आमदारांची केस असू देत, राज्यपालांनी सरकार स्थापनेच्या वेळेला घेतलेली भूमिका असू देत, या दोन्ही गोष्टींमध्ये राज्यपालांवरती ताशेरे आले. राज्यपालांवरती ताशेरे येणं हे काय महाराष्ट्राच्या संस्कृतीला, महाराष्ट्राच्या अभिमानाला शोभणारी गोष्ट नाहीये. आणि म्हणून राज्यपालांचं काम, ज्यांच्याकडे आम्ही जातो, या राज्याचे प्रमुख म्हणून ते असतात. ज्या वेळेला सरकार बॅलन्स नसतं, सरकार काहीतरी अन्याय करतं असं दिसतं, तेव्हा राज्यपालांनी हस्तक्षेप करायचा असतो. आणि ही जी काही संघ पद्धती जी आहे, ज्याच्यामध्ये केंद्राने एक माणूस आपला ठेवलेला आहे की काम बरोबर चालतंय की नाही बघा, इकडे काही चुकीचं नाही चाललंय ना ते बघा. पण आता सध्या काय चाललंय, वरून सूचना जशा येतात तशा पद्धतीने राज्यातल्या विरोधी पक्षाला चेपण्याचं काम चाललंय. अरे खालच्या सभागृहात अजून आम्हाला विरोधी पक्ष नेता दिला नाही. आम्ही फक्त म्हणतोय की लिहून द्या आम्हाला की का देत नाही म्हणून. आमचं म्हणणं असं नाहीये, तुमचा नियम आहे ना संख्याबळ, मग लिहून द्या संख्याबळ नाहीये म्हणून. लिहून का देत नाहीये? प्रथा परंपरा कुठल्या त्यात लिहून द्या. हे तर आम्ही किती दिवस मागतोय. अरे तुम्हाला जो कोण ब्रीफिंग देतोय ना त्याला सांगा हे आम्हाला लिहून द्या. संख्याबळ नसेल तर संख्याबळ नाही लिहून द्या, प्रथा परंपरा असेल तर प्रथा परंपरा लिहून द्या, पण लिहून तर द्या. उद्या अधिवेशन संपतंय, विरोधी पक्ष नेता ठेवायला तुम्हाला काय भीती आहे एवढी? असं काय विरोधी पक्षाला एवढं घाबरायचंय? मग म्हणूनच म्हटलं हे वरच्या सभागृहात आहे, खालच्या सभागृहामध्ये द्या. आणि ते तुमचं म्हणणं असं असेल की प्रथा परंपरा नाहीये, तुमचं म्हणणं असं असेल की तुमच्याकडे नंबर नाहीये, आम्हाला लिहून द्या. ऐका मंत्री महोदय, उद्या त्यांच्या भावना व्यक्त दिलंय, त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करू द्या. नाव दिलंय, आमचं नाव दिलंय. तुम्ही बोला. आणि म्हणून माझं मत असं आहे, तुम्ही बोला. बोलायचं बसून नाही, आपण घटनेवर चर्चा करतोय. त्यांना जे बोलू बोलायचं असेल तर सन्माननीय बोलावं सदस्य ना. परब साहेब, तुम्ही चेअरकडे पाहून बोला. आणि ज्यांचं समाधान, म्हणजे ज्यांना उत्तर द्यायचं त्यांनी उत्तर द्यावं ना. बोलू द्या मंत्री महोदय, माझी विनंती आहे. ओ गिरीश भाऊ, शांततेने ऐका. त्यांना संविधानाने अधिकार दिलेला आहे मत मांडण्याचा. ऐका, तुम्हाला ऐका. सभापती महोदय, मी ज्या वेगवेगळ्या गोष्टींवरती चर्चा करतोय, मला जे काय संविधानाने मला जे काय अधिकार दिलेत, माझ्या अधिकारामध्ये मला शिक्षणाचा अधिकार दिलाय. पण माझ्या शिक्षणाचा अधिकार राईट टू एज्युकेशन, त्याच्यावरती मला वाटतं बेंकर साहेब बोलतील. आमच्याकडे जे काय अधिकार मला दिलेले आहेत, या अधिकारावरती सगळ्यात महत्वाचा अधिकार जो मला दिलेला आहे, मला कसं राहायचं, मला कसं बोलायचं, मला काय करायचं, मला कुठे स्थायिक व्हायचं, मी काय करणार, हे जोपर्यंत दुसऱ्याच्या अधिकारावरती मी अतिक्रमण करत नाही तोपर्यंत माझ्या अधिकारावरती कोणी गदा आणू शकत नाही. आता हे सगळं करत असताना ज्या वेळेला सत्ता बदल होत होती त्यावेळेला आम्हाला अपेक्षा होती की राज्यपाल या वेळेला योग्य तो निर्णय घेतील.
राज्यपाल योग्य ती माहिती देतील, परंतु त्यावेळेला राज्यपालांनी केलेलं काम, ज्याला सुप्रीम कोर्टाने आक्षेप घेतला की राज्यपाल अशा पद्धतीने काम करू शकतात,